मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये रोहित पवार यांनी राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत गंभीर आणि खळबळजनक असं विधान केलंय। रोहित पवार यांच्या मते बारामतीमध्ये दृश्यमानता कमी असताना सुद्धा वैमानिक कॅप्टन सुमित कपूर यांनी विमान माघारी न फिरवता मुद्दाम खाली उतरवण्याचा प्रयत्न केला होता। लँडिंगसाठी साधारण 5000 मीटर दृश्यमानता आवश्यक असताना सुद्धा त्यावेळी ती सुमारे 3500 मीटर इतकीच होती आणि असा दावा सुद्धा त्यांनी केलाय। शिवाय तरी देखील मुद्दाम म्हणून विमान उतरवण्याचा निर्णय घेतल्यामुळे अपघाताबाबत संशय निर्माण होत असल्याचं रोहित पवार म्हणाले आहेत। तसंच मुंबई ते बारामती या प्रवासासाठी कमी इंधन पुरेसं असताना सुद्धा विमानामध्ये 3000 ते 3500 लिटर इंधन भरलं होतं असा आरोप सुद्धा त्यांनी केलाय। इतकंच नव्हे तर अतिरिक्त इंधनाचं कॅन विमानात ठेवले होते असं सुद्धा रोहित पवार म्हणालेत। परिणामी जास्त इंधनामुळे स्फोट मोठा झाला असावा असा त्यांचा संशय आहे। याशिवाय VSR या विमान सेवा देणाऱ्या कंपनीवर सुद्धा त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत आणि फ्लाइट प्लॅन मध्ये फेरफार झाल्याचा आरोप करत या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि संबंधित ईमेल व कागदपत्रांची तपासणी करावी अशी मागणी रोहित पवार यांनी केलेली आहे। दरम्यान या संपूर्ण आरोपांवर अधिकृत तपास सुरू असून याबाबत अंतिम निष्कर्ष अद्याप समोर आलेला नाहीये।